नमस्कार मंडळी, कशा आहात? बरी आहात ना? मी सोनम पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आज बाहेरचं वातावरण खूप छान आहे आणि आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे. कारण की भयंकर 2 दिवस पाऊस पडत होता आणि त्यामुळे प्रचंड असं सगळ्यांना त्रास झालेला. आणि पुण्याचं तर दृश्य आपण बघितलेलंच आहे की किती बेकार दृश्य होतं ते. आणि मुंबईमध्ये असं तर काही मला वाटलेलं नाही, फक्त पाऊस पडत होता नवी मुंबईमध्ये. आणि आज आमची लावण्या मेकअप करते. आज लावण्याला बाहेर फिरायला जायचं आहे कारण की 2 दिवस पाऊस पडत होता म्हणून त्यांना काल पण सुट्टी होती, आज पण तिला सुट्टी मिळाली. आणि आज आम्ही चाललो थोडं बाहेर. आणि स्वराज झोपलेला आहे, स्वराजला मम्मी बघणार आहे म्हणून मी स्वराजला मम्मीजवळ ठेवून आम्ही बाहेर जाणार आहोत. आणि लावू हट्ट धरते की मला बाहेर जायचं, जरा फिरून आण, मला राऊंड मारून आण म्हणून. आणि पाऊस पण नसल्या कारणामुळे मग आम्ही तिला घेऊन चाललो आहे. पाऊस असलं की आम्ही तिला बाहेर नाही नेत. आणि काही दिवसापूर्वी तिची तब्येत पण ठीक नव्हती म्हणून नव्हतं मी पण तिचे पप्पा नको म्हणत होते. आणि आता मस्तपैकी लावण्य अशी रेडी झालेली आहे. त्याला मी तुम्हाला मंडळी दाखवते लाव कशी दिसते. लावण्याने मेकअप करून आहे ना चेहऱ्याची पूर्ण वाट लावलेली आहे. किती मस्त तिला मी रेडी केलं होतं, छान दिसत होती ती. बघा, मस्तपैकी ड्रेस पॅन्ट टॉप घातला होता. आणि हे बघा, लहान मुलांना ना मेकअप करण्याची खूप आवड असते, खास करून लहान मुलींना. मेकअप घेणार आणि हे बघा असं काहीतरी करत राहणार. ए दाखव तू लावू, हे पिल्लू दाखव. हे बघा हे बघा हे बघा अजून तरी लावतेच आहे. आमची लावण्य रेडी झालेली आहे मस्तपैकी. मला सांगा लावण्य कशी दिसते कमेंटमध्ये, कशी दिसते. हे बघा कसा मेकअप केला आहे या पोरीने, बाप रे. अच्छा, मेकअप तू शिकवणार का? अच्छा, तुला येतो मेकअप? हो, लावण्य मेकअप शिकवणार आहे. हे बघा, काय लावू, कुठे जायचंय? मंदिरात? मंदिरात का मठात? स्वामींच्या मठात जायचं तुला? ओके, मग चला मग. आणि स्वामींच्या मठातून आल्याच्यानंतर कुठे राऊंड मारायचं मग? स्कूटीवरून. बस, तुला फक्त स्कूटीवरून राऊंड मारायचं? मग खाऊ पण घेणार आहे तू? किती पैसे आहेत तुझ्याकडे खाऊ घ्यायला? 1000 रुपये तुझ्याकडे खाऊ घ्यायला? टाकू का 1000 रुपये कसे असतात? दाखव 1000 रुपये तुझे. अरे बाप रे, अरे हे तर चिल्लर आहेत आणि हे तर 9 रुपये आहेत. हे 1000 रुपये कसे झाले? 10 रुपये होणार. राहूचा इथं पचका झाला. ठीक आहे, राहू दे. चला आपण बाहेर काय तर खाऊ. चला चलो 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 चलो, निकलो. तर गाईज आता आपण आलेलो आहे मंदिरात. आता तुम्ही बघू शकता पाठी स्वामींचं हे आहे. तर ते बघा तिथे गौमाता चारा खातीये. आता 2 गौमाता. तर इथे बघा स्वामींचा मठ आहे. फक्त तिथे स्वामींचा मठ आहे. आणि ते बघा तिथे गौमाता आहे. ते बघा एक वाईट अजून एक ते बघा तिथे आहे. तुम्ही बघितलं आता तिथे गौमाता. तर आता स्वामींच्या मठात खूप चांगलं वाटतं. असं वाटतं एकदम चांगली जगा होती. याला मी बोललं आहे की स्वामींच्या मठात आल्याच्या नंतर हॅपी होती. तर माझा हॅपी होता. अजून ते गौमाता खूप क्यूटी आहेत, बघा ना कसे सारा. तर गाईज आता आपण काय करायचं का माहिती. हे बघा किती छोटे. तर गाईज आता इथे बघा स्वामींचं ते हे लावतात. गाईज आता स्वामींचं खूप बाकी आहे. स्वामींना हार घालतात, स्वामींना लाईट लावतात. तर आज कमी लोक आले, लोक आले.
तर तुम्ही बघू शकता. तर फक्त 2च लोक आले त्यातून हार भेटला आपल्याला. तर आता इथे माझी सोना मातू आहे. आता खूप छान इथे चिट्या खूप आहेत, खूप चावतात. तर तुम्ही स्वामी गाईज खूप छान दिसतात. हे बघा छान दिसतंय स्वामी. मंडळी आमचं राऊंड मारून झालेलं आहे आणि लावलं मठात जायचं होतं तर आम्ही मठात पण जाऊन आलेलो आहे. मठात जाऊन आम्ही स्वामीचं दर्शन पण घेतलं छानपैकी आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. मंडळी आता जास्त वेळ बाहेर नाही थांबू शकत कारण घरी 16च पण आहे. 16 झाला आणि बराच वेळ झाला आम्ही बाहेर